पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय पार्वती पदे शिवार हर महादेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमो नमः राम नामाच्या अनुवृत्ती दोघे स्वानंदे नाचती हे देखून लंकापती विस्मित चित्ती पै झाला भीषण त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं स्मरण करून जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम या नामाच्या गजरामध्ये वर्णाचं प्रवेश केलेला आहे त्यावर मरण त्या ठिकाणी बाजू शकत नाही मी सोडली दुर्धर शक्ती हे मरण भय नाहीच ते दोघे सामंदे नाचते निर्भय स्थिती सौमित्र लक्ष्मण आणि विभीषण भगवंताच्या नामाचं चिंतन करत त्या ठिकाणी असं रावणानं पाहिलं राम म्हणाला काय झाला मी माझी सोडली नंतर शक्ती त्या शक्तीच्या आता का मी वाटत नाही आणि तो गेंदर होता त्या ठिकाणी ऋणाच्या ठिकाणी तुझं आहे ते काय याची अवस्था झाली का भगवंताच्या नामाप्रम त्या पुस्तकाच्या ठिकाणी कसलंही घेऊन असतं असं भगवंताचं नाव आहे आणि त्या नामामध्ये तू लागले रावणानं पाहून रावण काय करते आहे का नरवानर नामांकित मरण भया नाही भीता ते कोणी लंका नाता अति विस्मित पै झाला या ठिकाणी भगवंताच्या नामाच्या छंदामध्ये तू लागले भजन करू लागले भजन करत असताना येणारी शक्ती दोघांना पाहिली आहे पाहून त्या ठिकाणी त्या शक्तीचं भय वाटत नाही भजन काही चिंतन करू लागले ते रावणानं पाहिलं रावणाला विचार करायला मी सोडली शक्ती ते का भीत नाही याच्या मला काय भीती वाटत नाही असा रावण त्या शक्ती झालेला आहे अगाध नामाचे महिमाला पुढील कथानुसंधान सोडती द्यावे अवदान शक्ती निवारण सौमित्रे कथे महिमान हे कथा या ऐकण्याला पुण्य पावनाची कथा पवित्र आहे आणि ते भगवंत अमृतावनी गोड नाम तुझे देवा मनवा केवळ काळ नगे असं भगवंताचं नाम गोड आहे आणि ते नाम लक्ष्मण आणि विभीषण त्या ठिकाणी गाऊ लागले चिंतन करू लागले भजन करू लागले शक्ती आली याचं भय नाही आणि रावणाला हे मनामध्ये चिंता वाटलेली माझी सोडलेली शक्ती ते का घेत नाही त्या ठिकाणी सांगत आहे विभीषणाच्या निज घाती रावणे सोडली जय शक्ती सौमित्र गेली भस्माती ते युक्ती अवधारा रावणानं सोडली शक्ती अनिवार्य शक्ती होती त्या विभीषणाला मारण्यासाठी ती शक्ती सोडली असताना लक्ष्मणानं पाहिली आणि लक्ष्मणानं पाहिल्यानंतर लक्ष्मणाचे शक्ती कसं समाध्याचा कथा पुढे ऐकूया एक श्रीवतीची मुक्ते शक्ती हे लक्ष्मणा वसवर्ती शक्तीने निवारली शक्ती पाडली सिद्धी दुःख दे येणारी शक्ती लक्ष्मणानं पाहिलेली आहे आणि पाहिल्यानंतर लक्ष्मणानं त्या शक्तीचं निवारण करू लागलेली आहे आपल्या ठिकाणी सांगत लागलेली आहे राखावे शरणागत सौमित्र सदा सावचित तेने सोबला लंकानाथ
तिकडे छदर करू लागले, अंगाला फाटकू लागले. ते रावणानं पाहिलं, रावणानं आज काय करताय येणे शक्तिपात जाण निशस मारावा विभीषण आडवा येऊनी लक्ष्मण शक्ती छेदन त्याने केले. विभीषणासाठी विभीषणाला मारण्यासाठी शक्ती सोडली होती आणि त्या शक्तीचं निवारण करण्यासाठी लक्ष्मण येत आहे. आधी मारिल लक्ष्मण मग मारिल विभीषण आयशा क्रोश रावण शक्ती निर्वाण काढली. रावणानं विचार केलेला आहे, जो माझं शस्त्र सोडून त्या शस्त्राचं निवारण लक्ष्मण करत आहेत. जिचे नाव लक्ष्मण करीत आहे. लक्ष्मण करीत असताना रावण विचार करता, आता आया लक्ष्मणाचा आधी घात करावा, लक्ष्मणाला मारावं. या नयानं रावणानं दुसरी कोणती शक्ती काढली ते पुढच्या वेळी ऐका. जिचे नाव परमशक्ती जे निवारिना रघुपती सौमित्राच्या निजगाती निर्वाणार्थी सोडित. रावणानं विचार केला, जो विभीषणाला मारण्यासाठी जे शस्त्र सोडत ते अस्त्र निवारण लक्ष्मण करू लागले आहेत आणि लक्ष्मणाचा त्या ठिकाणी आपण घात केला तर विभीषण वाचणार नाही. अशा नयानं रावणाच्या ठिकाणी ब्रह्मशक्ती काढली आणि ती ब्रह्मशक्ती कशी होती, राम प्रभू त्या ठिकाणी त्या शक्तीचं निवारण करू शकणार नाही. अशी ती शक्ती रावणानं लक्ष्मणावर सोडली अशा ठिकाणी सांगलेली आहे. हिम करून माझी घाती भस्म केल्या दोन्ही शक्ती त्याने शोभला लंकापती ब्रह्मशक्ती सोडित. माझे जोर सोडिले शस्त्र हे शक्त्या सोडिल्या विभीषणावर आणि त्या विभीषणा सोडलेल्या त्या शक्तीचा निवारण त्या लक्ष्मणाने केलेला आहे. आता मी काय करीन, ब्रह्मशक्ती काढून या लक्ष्मणाचा त्या ठिकाणी लक्ष्मणाला मारेल असं म्हणून रावण ब्रह्मशक्ती काढू लागलेला. नाना परिचय दुर्गम युक्ती माया केली माईक शक्ती तेने तरे श्रेष्ठ सुरूरापुती लंकापती सचिंत. या ठिकाणी ब्रह्म नावाची जी शक्ती आहे ब्रह्मदेवानं दिलेली वरदानाची आणि ती शक्ती म्हणजे रावण काढून या ठिकाणी लक्ष्मणावर सोडण्याचा विचार करीत लागलेला आहे. तेने प्रतापती मागितली ब्रह्मा शक्ती आणि वरती जगती ब्रह्मवृत्ती दुर्धर. रावणानं तीच ब्रह्मशक्तीच्या आपल्या हातात काढलेली आहे. त्या शक्तीला ब्रह्मदेवाचं वरदान होतं. कसं वरदान होतं, कुणीच निवारण करू शकणार नाही. ती शक्ती काढली, ती शक्ती काढून लक्ष्मणावर मंत्रबीज करून रावणाच्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करीत आलेला आहे. ब्रह्मा म्हणे रावणा शक्ती सर्वाच्या घेईल प्राण अवतार पुरुषी जाणा बांधकपणा चालेना. त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं सांगलं होतं त्या रावणाच्या ठिकाणी, हे रावणा जी शक्ती आहे ते शक्ती निश्चित पुढच्या वीराचा सुराचा त्या ठिकाणी प्राण घेईल. जो कोणी ब्रह्मचारी आहे त्याच्यावर ही माझी शक्ती या ठिकाणी चालणार नाही अशी माझं शक्तीचं वरदान आहे असं रावणाला सांगलं होतं. अवतार पुरुषावृत्ती माझी बांधना ब्रह्मशक्ती प्राण घेवले तिच्यानी निश्चिती त्याच्यानी शक्ती संपेल. अवतार पुरुष आहे आणि त्या अवतार पुरुषाची शक्ती सोडला तर त्याच्यावर माझी शक्ती चालणार आहे. तिथे त्या शक्तीचं काम काही करणं होऊ शकणार नाही. म्हणून जो त्याच्यावर सोडशीलच तिथं माझं दुसरं काय चालणार आहे असं ब्रह्मदेवानं सांगितलं बरोबर. आणि ती शक्ती कोण लक्ष्मण त्या ठिकाणी अवतार पुरुष रामचंद्र प्रभू दोन्ही त्या ठिकाणी भगवंताचे अवतार आणि त्या अवतार पुरुषावर त्या ठिकाणी जावळ शक्ती सोडू लागला अशा ठिकाणी सांगत आहे. ज्यावरी शक्ती प्रेमे तेने जीवे नाही वांचने आयशी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारणे सजली. त्यावर शक्तीचा कोणताही प्रकार त्या ठिकाणी चालत नाही. हे अवतार पुरुष आहेत आणि ती ब्रह्मदेवानं सांगलेली ती शक्ती रावणाने त्या ठिकाणी काढलेली आहे. रावणाने शक्ती काढून त्या लक्ष्मणावर प्रेरित करण्याची आहे. शक्तीने मारावा विभीषण तो सौमित्र वांचविला आपण समुख लक्ष्मी लक्ष्मण
आणि त्या शक्तीनं लक्ष्मण पुढे झाले आणि लक्ष्मण पुढे जाऊन विभीषणाला वाचविलं. आता मी काय करू? निश्चित या लक्ष्मणालाच मारावं, लक्ष्मणाला मारावं म्हणून असा रावण मनामध्ये विचार करीत आहे. शक्ती निवारून जाण तवा वाचविला विभीषण, आता तुझा घेईल प्राण शक्ती दारुण सोडून. शक्ती सोडून दारुण तिसी नचले निवारण, हार्दा भेदून संपूर्ण घेऊन प्राण येईल. माझी शक्ती सोडली आता हृदय छदून त्याचा प्राण घेऊन ती शक्ती परत येईल. माझे शक्तीचा घात चुकल्या कळेल पुरुषार्थ, आयसे बोलून लंकानाथ शक्ती सोडित साटोपे. माझी शक्ती सोडली आहे आणि माझी शक्ती त्या शक्तीचं निवारण केलं तर राजाने होणार आहे. आणि आता मी सोडली शक्ती लगेच त्या लक्ष्मणाचा प्राण देईल अशा ठिकाणी सांगण्यात आलं. शक्ती देवाच्या कराडी उभय सैन्यापडे झापरी, पडलय तुमच्या परिपारी गगन गडाडी गडगडजे. रावणाची मंत्र चारू त्या ठिकाणी शक्ती त्या ठिकाणी सोडली आहे. ती शक्ती कशी होणारी? गडगड करीत असं लक्ष्मणावर सोडली शक्ती आवाज करीत त्या ठिकाणी येऊ लागली अशा ठिकाणी सांगत आहे. सौमित्रानी रघुनाथ तिसरा वीर हनुमंत, याच नेत्र सावचित येन मूर्छित शक्ती तेजे. रावणाची शक्ती सोडली होती, शक्ती सोडली आता ती शक्ती कडकड करीत त्या ठिकाणी येऊ लागली. येत असताना त्या रणाच्या ठिकाणी कोण सावध होत? एक हनुमंत राया आणि लक्ष्मण हे दोघे त्या ठिकाणी सावध होते. आणि सावध होऊन येणारी शक्ती ती पाहू लागली. ही तर ती शक्ती आवाजाने करीत असताना सगळे त्या ठिकाणी दुभंगली अशा ठिकाणी सांगाली. शक्तीने कोणी दुर्धर लक्ष्मण उदार वीर धीर, दंडळीना मात्र सदुनी शरद छेदित. त्या ठिकाणी येणारी शक्ती लक्ष्मणाने त्या ठिकाणी पाहिलेली आहे. लक्ष्मण रणाच्या ठिकाणी उभा आहे आणि उभा असताना अजिबात त्या ठिकाणी भय वाटत नाही, जागा सुद्धा सोडत नाही. येणारी शक्ती त्या शक्तीचं कसं निवारण करावं लक्ष्मण त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. शक्ती कडाडिता गगनी लक्ष्मण विंदोनी बाणी, शेता सांडली छेदोनी घातली पिटोनी निरालंबी. येणारी शक्ती लक्ष्मणाने पाहिलेली आहे. लक्ष्मणाने बाण त्या ठिकाणी जोडला, बाण जोडून त्या ठिकाणी येणाऱ्या शक्तीवर सोडला. ती शक्तीवर सोडल्यानंतर त्रिदा ती शक्ती त्या ठिकाणी ती छेदून त्या ठिकाणी लोटून लावली. असा लक्ष्मणाने त्या ठिकाणी विजय केला. अजून काय केलं सांगा? कुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय. पवन